मोठं आव्हान निर्माण झालंय। निकाल आणि परीक्षा एकत्रच असल्यानं हे आव्हान निर्माण झालंय। गट ब ची परीक्षेची लवकरच त्या संदर्भातलं परीक्षेसाठीचं परिपत्रक काढलं जाणार आहे। उद्या किंवा 5 डिसेंबरला हे परिपत्रक काढलं जाणार आहे। गट ब ची परीक्षा लवकरच त्या संदर्भातलं परिपत्रक काढलं जाणार आहे। मयूर बोरसे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। मयूर, नेमका प्रकार काय आहे? निकाल आणि परीक्षा एकाच दिवशी, काय हा प्रकार आहे? सर, आपल्याला माहितीच आहे की आज नगरपालिकांचा निकाल येणं अपेक्षित होतं, मात्र कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर तो 21 डिसेंबरला आता लागणार आहे। आणि त्याच दिवशी गट ब ची परीक्षा, म्हणजे तिला कंबाईन म्हणून ती परीक्षा प्रसिद्ध आहे, तिचा निकाल ती परीक्षा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित केली जाते, ज्यात 2.5 ते 3 लाख मुलं दरवर्षी ही परीक्षा देत असतात। वर्षभर त्यांची तयारी या परीक्षेची सुरू असते। आणि आता जिल्हा प्रशासनाकडून आयोगाने माहिती मागवली आहे की त्या दिवशी नेमका किती ताण येऊ शकतो, कारण काही ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी महानगरपालिका नाही आहेत, जसं की सातारा असेल, पालघर असेल, रत्नागिरी असेल, नंदुरबार, अशा 15 ठिकाणी नगर परिषद आहेत जिथे मतदान पार पडले आणि त्या दिवशी त्यांच्यावर मतमोजणीचा ताण असणार आहे। तर स्वाभाविकपणे दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येतील का, याचा आढावा आयोगाने आज घेतलाय अशी सूत्रांची माहिती आहे। उद्या किंवा परवा याबाबत अंतिम निर्णय होऊ शकेल अशी सूत्रांची आतापर्यंत माहिती। अधिकृत असं त्यांनी कोणतंही स्टेटमेंट दिलेलं नाहीये, पण